मी काल आयुक्ताने भेटलो होतो. माझ्याबरोबर BKCचे काय लोक पण होते. एक वर्षापासून नेहमी तिथले जनप्रतिनिधी, तिथले स्थानिक रहिवासी, तिथे काम करण्याचे लोक सर्वांची ह्या माझ्याकडे मागणी होती की ते ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. एक तास लागतो 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी. तर त्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस आणि MMID ने काय करायचा. मी मध्ये एक मीटिंग पण घेतली होती, त्यामध्ये पण काही निष्पन्न आला नाही. आता मी MMID कमिशनर एक पत्र लिहिलं आहे की तुम्ही हे 3 विषय में त्याने दिला आहे की 3 विषयावर तुम्ही विचार करावा आणि विचार करून त्यावर निर्णय करावा. ते 3 विषय असा आहे की जे आपण सायकल ट्रॅक तिथे बांधला होता त्यावेळी मेट्रोचं काम नव्हतं. नंतर मेट्रोचं काम सुरू झाला आणि ते रस्ता अतिशय लहान झाला आणि सायकल ट्रॅकचा उद्देश्य आपला चांगला होता असा मी समजू शकतो, पण ते जास्त उपयोगमध्ये होत नाही. तो मी MMID कमिशनरची चर्चा केली की तुमच्याकडे एक वेगळा प्लॉट करून तिथे आपण चांगला सायकल ट्रॅक बांधू शकता का, तर सेफ्टी पण राहील आणि ते हा ट्रॅफिकची प्रॉब्लेम पण सॉल्व होईल. आणि त्याशिवाय जे काय मेट्रोचे पिलर्स तिथे आहे ते काम अजून वेळ लागणार आहे. तर त्यासाठी ते पिलर्सची कमी, ते पिलर्सच्यासाठी जे आपले बांधलेले तिथे सिक्युरिटीचे सेफ्टीचे जे काही आहे त्याने कसा कमी करू शकता, रोडची विड्थ वाढू शकता, ते पण तुम्ही चर्चा करा. आणि बांद्रा स्टेशनवर जे काही टॅक्सी आणि रिक्षावाले अनाप चार्जेस करता ते काय तिथे शिस्त नाही आहे. ते तिघही गोष्टीसाठी तुम्ही विचार करावा आणि विचार करून काय निर्णय करावा असे मी MMID कमिशनरने भेटून त्याने विनंती केली होती. सर, एकंदरीत तुमच्या या पत्रानंतर एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे की आदित्य ठाकरे यांनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलेलं होतं, मात्र आता हा ट्रॅक तुम्ही कुठेतरी मोडीत काढता. नाही, मी ट्रॅक मोडीत काढत आदित्य ठाकरेजी उद्घाटन केलं हा मनामध्ये नव्हता. माझ्या मनामध्ये होता जे फक्त लोकांची गैरसोय कशी दूर करावा आणि त्यासाठी जे काही MMIDने फक्त मी सूचना केली आहे. सूचना करून ते यावेळी ते जे काही स्टडी करायची असेल किंवा एक्सपर्ट ॲडवाईस घ्यायची असेल त्याने ती घ्यावी आणि ते निर्णय करावा, लोक निर्णय करावा अशीच फक्त माझी इच्छा आहे. आदित्य ठाकरे म्हणतायत रस्त्याची रुंदीकरण करून हा प्रश्न मिटणार नाही, त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जादा बसेस किंवा मेट्रोचं काम सुरू आहे त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले ते करा, चुकीच्या पद्धतीने वाहनं चालतात त्यांच्यावर कारवाई करा, अशा पद्धतीने त्यांचं ते जे काही म्हणणं आहे ते म्हणणं पण आपण नक्की विचारात घेऊ. जे काही यावेळी यासाठी योग्य सूचना कोणाची असेल, लोकांची असेल, जनप्रतिनिधी असेल, आदित्य ठाकरेजी असेल, जेवणाची असेल, ते सर्व विचारात घेऊन महानगर MMID निर्णय घेतील अशी माझी मी समजून घेतो. अनिल देशमुखांनी काही आरोप फडणवीसांवर केले होते, त्यावरती फडणवीसांनी काल झूट बोले खवा गाठे असं वक्तव्य केलं होतं. मात्र आज संजय राऊत कुठेतरी बोलतात की फडणवीस हे कावड्यांच्या हल्ल्यातच जखमी झाल्यामुळे असं वक्तव्य करत आहेत. असं आहे, मी या जे काही चाललं त्यामध्ये पडू इच्छित नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस ही माझे नेता आहे आणि त्यांच्यावर कोणाने अपशब्द उपयोग केले आहे तर ते माझ्या पण आवडणार नाही, कोणाने आवडणार नाही, महाराष्ट्रात 13 करोड लोकांना पण आवडणार नाही. हा कुठूनकडे थांबावं लागेल. सर, गणेशोत्सव संदर्भात एक बैठक तुमची झालेली आहे, या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय, काय मागणी असेल? आज ते बैठक आता 2 तास बैठक चालली होती. त्या बैठकमध्ये मी काल जे सूचना दिली होती साधारण त्या 2-3 सूचना त्याने मान्य केली आहे. एक, जे काही खेळाचे मैदान किंवा गार्डन्स किंवा महानगरपालिकाचे मैदान, स्कूलचे मैदानवर गणपतीचे सार्वजनिक गणपतीचे पण साजरा करता त्यांच्या जे काही भाडं आहे ते 50% करावा, एक सूचना होती. त्याशिवाय तिथे आपण जे काही फायर ब्रिगेडचे चार्जेस आहे ते फार जास्त चार्जेस आहे, तर त्यामध्ये पण आपण 50% करावा, हा एक सूचना होती. आणि गणपती मंडळचे ते पूर्वी एक अट टाकली होती की 5 वर्षासाठी परवानगी पाहिजे, तर कोणाने काही नोटीस 10 वर्षासाठी नको असा ते गणपती मंडळ असेल त्याने फक्त परवानगी 5 वर्षासाठी मिळेल. मी त्याने सांगितलं असं शक्य नाही. महानगरपालिका, पोलीस, BST,
फायर ब्रिगेड कोणाच्या नोटीस असता तो ते तुम्ही अट काढून देवा आणि जे काही सिरियस त्यांच्या ऑफिस आहे त्याशिवाय सर्वांनी 5 वर्षाची परवानगी द्या तर लोकांनी चांगला होईल. आणि अजून मी आज एक सूचना अशी केली की ते जे मोठे गणपती आहे त्या गणपतीचे 250 मीटर किंवा 500 मीटरचे आज जे सार्वजनिक वाहनतळ आहे तिथे कमीत कमी 50% जगह हे 10 दिवसासाठी गणपती मंडळचे जे भाविक आता लालबागच्या मंडळ आहे, ते चिंतामणी मंडळ आहे, मोठे मोठे मंडळ आहे, अंधेरीच्या मंडळ आहे, तिथे 50% पब्लिक पार्किंगची जगह तुम्ही त्याने फ्री उपलब्ध करावं भाविकासाठी अशी मी एक आज सूचना त्याने दिली आहे. सिंगल विंडो पूर्वीपासून आहे, आता ते लोक लगेच करता आणि परत एक वेळा ते पुढचे 7 दिवसामध्ये वार्ड-वाईज मीटिंग घेणार आहे, जेमध्ये जे काही आहे ते सर्व करणार आहे. सर, गणेशोत्सव संदर्भात काल आदित्य ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की एकंदरीत खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत, ते खड्डे बुजवण्याची गरज आहे. त्यावरती एकंदरित महापालिकेसाठी काही सूचना असेल? त्याबद्दल पण चर्चा झाली. जे काही खड्डा असेल किंवा ब्रिजवर काही गलती असेल ते गणपतीची आगमन 18 तारखेनंतर सुरू होणार आहे, त्यापूर्वी सर्व पूर्ण करायचे असा सूचना सर्वांनी दिली आहे आणि उद्यापासून ते सर्व युद्धस्तरावर कामावर लागतील. सर, मुंबईत मागच्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये जर पाहिलं तर मॅनहोलची जी झाकणं आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होताना आपण पाहतो आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका आता काही अत्याधुनिक पाऊल उचलण्याचा प्रयत्न असंही करत आहे. काय नेमकी मुंबई महानगरपालिकेची योजना आहे? नाही, त्याने ते पूर्वी सांगितला होता की ते आम्ही एक मॅनहोल लोक चोरी करता हा सर्वांना माहीत आहे, तो ते मॅनहोल असा फिक्स करायचा की ते चोरी करत लोक तिथे चेनवर लावायची आणि नंतर ते मॅनहोलचे चोरीचा प्रकार कमी झाला आहे. सर, एक महत्त्वाचा विषय होता बांगलादेशमधील एकंदरीत अस्थिर परिस्थितीनंतर चर्चाशी सुरू आहे की भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते. काही लोकांनी ट्विट केलेलं आहे की राहुल गांधी यांनी काही थिंक टँक बरोबर चर्चा केली होती, त्यामध्ये उमर खालिद सारख्या लोकांशी ज्यांनी भारताविरोधात स्टेटमेंट केलेले आहेत अशा लोकांचा समावेश होता. कशा प्रकारे याकडे बघताय? मुंबईमध्ये एकंदरीत काय परिस्थिती? नाही, आपण भारताची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. अतिशय चांगला ॲडमिनिस्ट्रेशन माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीच्या माध्यमातून आपण बघताय. असा काही ते होणार नाही. जे काही परिस्थिती ते चांगली रीतीने हँडल करतील. सर, एक अपात्रता सुनावणी संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती शिवसेना आणि राष्ट्रवादी संदर्भात. त्यामध्ये उल्हास बापट जे तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्या प्रमाणात अन्याय होत आहे, कुठेतरी विलंब होतो या प्रकारची सुनावणीमुळे, त्यामुळे न्यायालयावरचा विश्वास लोकांचा कमी होईल. ते बापटजीने जे सांगितलं ते न्यायालयाने सांगितलं पाहिजे, तर न्यायालय ते बघतील की ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचा की नहीं करायचा. MMRDA को पत्र लिखा गया है, साइकिल ट्रैक है BKC में, उसे हटाया जाए, ट्रैफिक की समस्या है, क्या है? ऐसा है कि हमको सबको मालूम है कि मुंबई महाराष्ट्र नहीं देश का सबसे अच्छा बड़ा बिजनेस सेंटर अपना BKC है, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, और वहाँ पर लाखों लोग रोज आते हैं और उस समय हम सब देखते हैं कि एक एक घंटा 1 किलोमीटर को चलने के लिए आदमी को 1 घंटा लगता है और इसका कोई भी निराकरण नहीं करें यह न सोचते हुए पालक मंत्री के नाते मैं लगातार 1 साल से इसके बारे में विभिन्न अधिकारियों से चर्चा कर रहा हूँ. तो मैंने 3-4 सूचनाएं जो लोगों से मेरे पास आई है वो MMRDA कमिश्नर से मिलकर उनको दी है. एक, साइकिल ट्रैक का चूँकि बहुत ज़्यादा उपयोग नहीं हो रहा है, हम आज भी जाकर देख सकते हैं, वहाँ CCTV कैमरा लगे हुए हैं, आप रिपोर्ट निकालिए, आपको पता पड़ेगा कि कितने लोग साइकिल ट्रैक का उपयोग करते हैं. दूसरा, साइकिल ट्रैक के बाजू में जो गार्डन लगा है वो साइकिल ट्रैक वगैरह सब मिलकर, इसमें मेट्रो का काम शुरू होने के बाद में रोड विड्थ और कमी हो गई. अब वो ऐसी स्थिति नहीं है कि जैसा है वैसे ही चलने दिया जाए, तो इसमें कुछ तो करना पड़ेगा. तो करने के लिए क्या साइकिल ट्रैक को वहाँ से हटाकर अलग से एक प्लॉट पे साइकिल ट्रैक का निर्माण करके जो साइकिलिस्ट हैं उनका भी बढ़ावा दिया जाए, उनको भी सेफ्टी दी जाए, पर साथ में जो लाखों लोग रोज़ वहाँ पर आते हैं और मुंबई में रोज़गार बढ़ना चाहिए, सबकी इच्छा है, और रोज़गार बढ़ने के लिए यदि अच्छा वातावरण अच्छा मिलता है तो लोगों को यहाँ पर ज़्यादा ऑफिस जाते हैं. हम देखते हैं कि बाकी शहरों के अंदर हैदराबाद हो, बेंगलोर हो, वहाँ पर रोड विड्थ हमारे यहाँ से बहुत ज़्यादा बड़ी है, पर मुंबई का अपना एक अलग फ़ायदा है, इसके लिए लोग यहाँ पर आते हैं. तो फ़ायदा कायम रहे और हमारे बिजनेस हमारे यहाँ रहे, हमारे लोगों को रोज़गार मिलता रहे, इसके लिए BK जैसी सेंटर में जो मिनिमम रिक्वायरमेंट है कि ट्रैफिक समस्या का कोई न कोई हल निकाला जाए,
उसमें मैंने MMRDA कमिश्नर से मिलकर कुछ लोगों को साथ में लेकर गया था, जो रहने वाले लोग हैं, जो वहाँ के काम करने वाले लोग हैं। हमने सब ने मिलकर कुछ सुझाव दिए हैं और मुझे विश्वास है कि MMRDA कमिश्नर उसमें स्टडी करवा के, ट्रैफिक स्टडी करवा के योग्य निर्णय करेंगे। मुंबई में मराठा आंदोलन देवेंद्र फडणवीस से मिले, इस समस्या पे जल्दी हल निकाला जाएगा ऐसा लगता है? नहीं, वो समस्या का हल तो निकलना ही चाहिए। वैसे भी इसके बारे में सभी लोग, पूरा महाराष्ट्र इसके बारे में लगा हुआ है, तो मैं तो इस पर कुछ ज़्यादा नहीं बोल सकता हूँ। पर जैसे कि हर महाराष्ट्र के 13 करोड़ लोगों की इच्छा है, महाराष्ट्र एक शांत, सुसंस्कृत, सामाजिक रूप से सबको साथ में लेके समरसता से चलने वाला प्रदेश है, वैसा वातावरण आगे भी रहना चाहिए। धर्मांतरण कानून को लेकर के पिछले 5 साल में कई बातों से चुनाव आ रहे हैं, तो आपको लगता है कि इस मुद्दे पर कुछ डेवलपमेंट हो सकता है किस तरह का अध्यादेश लाए जैसे यूपी के तरफ? नहीं, ये अध्यादेशों का चुनाव से कभी कोई संबंध नहीं रहता है। ये अलग से लॉ एंड ऑर्डर की है, सामाजिक है, अलग इसके रिक्वायरमेंट्स हैं। तो उसके बारे में सरकार, कई सरकारों ने निर्णय लिया, योग्य समय आने पर महाराष्ट्र सरकार भी अपना निर्णय लेगी। सर, लाडकी बहीण योजनेसंदर्भात वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी ट्विट केले की भविष्यात या योजनेची रक्कम वाढवण्याचे करतोय आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो। अशा प्रकारे बघता महिलांसाठी आणखी रक्कम वाढू शकते का, फायदा होऊ शकतो? ये बहुत अच्छी योजना आई है और ते चांगली योजना होती, चांगल्या लोकांनी प्रतिसाद पण दिलेला आहे आणि सरकार यावेळी योग्य वेळेवर योग्य निर्णय करतील। विरोधकांकडून कुठेतरी या योजनेबाबतीत गैरसमज पसरवला जातोय असं अजित पवारांचं म्हणणं आहे, तुमचंही तेच? आता काल ते कोर्टचा निर्णय झाला, आता विषय संपला। कोर्टने निर्णय दिला, योग्य योजना बरोबर आहे, आता काय विषय नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।